दुधगंगा नदीवरील मोठ्या पुलाच्या कामाचा शुभारंभ आज या विभागाचे दक्षिणचे आमदार माजी मंत्री ऋतुराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराटे, गणपतरावजी फराटे, गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगुले, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, बाजार समिती सदस्य बाळासाहेब पाटील, उपसभापती अंजनाताई सुतार, करवीरचे उपसभापती सागर पाटील, दिल्लीचे संचालक श्रीपती पाटील, बाजार समिती माजी चेअरमन दिनकरराव कोतेकर, शशिकांत कुरेकर, रमेश पाटील, बाळासाहेब तुंबे, गावचे सरपंच इक्बाल नायकोडी, विलास साठेसर, किरण पाटील, अनिलराव ढवण, आपल्या या बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मानेसाहेब, कार्यकारी अभियंता सोनवणे, धरण सोसायटी चेअरमन असलेले या परिसरातील आणि या दक्षिण आणि कागल मतदारसंघातील सर्व नागरिक, पत्रकार बंधू आणि मित्रांनो, आता ज्या सर्व वक्त्यांनी याचा उल्लेख केला की आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये हे पूल पाण्याखाली जायचं आणि दळणवळणाची फार मोठी समस्या आपली निर्माण होती. म्हटलं या बांधकामाला 10 कोटी रुपयाचा निधी आता मंजूर झालेला आहे. कामाला सुरुवात झालेली आहे. 18 महिने या पुलाच्या बांधकामाची मुदत आहे. मला वाटतं 18 महिन्याची वाट बघायची गरज नाही. वर्ष दीड वर्षाच्या आतच या पुलाचं उद्घाटन करण्यासाठी पुन्हा आम्ही येऊ असा विश्वास मी या निमित्ताने देतो. आता या पुलामध्ये ही सर्वच गावांची, विशेषतः केंबळी, बेलोळे खुर्द, बेलोळे बुद्रुक या गावांची मागणी होती की आता या पुलासाठी भरावा टाकला जाणार आहे आणि भरावा टाकल्यामुळं पुराची स्थिती निर्माण होईल आणि ती पुराची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून अतिशय तज्ञांचा सल्ला घेऊन तिथं त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपल्याला त्यांनी सांगितलं 20,000 मीटरचे 5 गाळे, 100 मीटरचे 2 अमेंडमेंट, 4 PR ओपन फाउंडेशन, 2 अमेंडमेंट M30 मध्ये 4 PR 30 कॉन्क्रीट, बॉक्स रिटर्न, अमेंडमेंट कॅम्प PR कॅम्प M30, 4 गर्डर टेस्ट प्लॅन, अशा पद्धतीचं पाणी जाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. मला वाटतं या पुलामुळं जरी पूर आला तरी मागच्या गावांना कोणताही धोका होणार नाही, पाण्यानं त्याचं नुकसान होणार नाही असा विश्वास या सर्व तज्ञ अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. आपल्याला माहिती असेल की कागलमध्ये दुधगंगा आणि बेगंगा 2 नद्या प्रामुख्याने वाहत आहेत. चिखोत्रा जी वाहते ती छोटी नदी आहे. या 2 नद्यावर असे 5 पूल होते की त्याची उंची वाढवणं आवश्यक होतं. एक सिद्धरीचा पूल होता, त्याची उंची थोडी वाढवण्यात आलेली आहे. तरी सुद्धा गेल्या 2 वर्षापूर्वी पूर ज्यावेळेला आला तरी तो सुद्धा पूल पाण्याखाली गेलेला होता. म्हणजे पुन्हा नव्यानं कधीतरी सिद्धरी पुलाचं काम हातामध्ये घ्यावं लागणार आहे. त्याचा दुसरा दुधगंगा नदीवर होता सुळकूटचा, त्याचा आता नवीन बांधकाम आपण पूर्ण केलेलं आहे आणि त्या पुलाचं उद्घाटनही झालेलं आहे. म्हणजे कागल तालुक्यामध्ये दुधगंगा नदीवर ज्या पुलांची अडचण होती ती आता सर्व पूर्ण झालेली आहे. आता वेदगंगा नदीवर मुरगुड जवळचा पूल म्हणजे निडोळी जवळचा यापूर्वीच उंच करण्यात आलेला आहे. बस्तोड्याचा पूल जो तात्काळ पाण्याखाली जायचा त्याच्याऐवजी आता बस्तोडला नवीन पूल झालेला आहे, त्याचा शुभारंभ व्हायचा आहे. सोनवणे मी सांगेन की तात्काळ त्याची तारीख घ्या आणि लवकरात लवकर त्याचं उद्घाटन करून वाहतूक कशी सुरू होईल ते आपण बघण्याची आवश्यकता आहे. म्हणजे या नदीच्या महापुरानं आपल्या तालुक्याची दळण व्यवस्था आता थांबणार नाही एवढी व्यवस्था आपण पुलांच्या वतीने केलेली आहे. बंधू भगिनींनो, ज्याचा उल्लेख बाळासाहेब पाटलांनी केला, आता वास्तविक बाचणी गावासाठी आता काय ऋतुराज पाटील असल्यामुळे आणि करवीरचे लोक असल्यामुळं सगळे खरोच सांगून चालत नाही. मग ते होते जी कामं राहिली आहेत त्याचा उल्लेख त्यांनी केला की नदीचा घाट 30-35 लाखाचा नदीचा घाट इथं म्हणजे लागणार आहे. दुसरं आपल्याला या बातमीचा काहीतरी
रस्ता, रिंग रोड तो एक राहिलेला आहे. आणि आता नवीन पाण्याची योजना इथं मंजूर झालेली आहे. परंतु त्याला जॅकवेल आणि पाण्याची टाकी ही छोटी आहे असं म्हटलं जातं. मी याचा आढावा घेईन आणि हा निधी आपल्याला तात्काळ मंजूर करून देईल असा विश्वास मी या निमित्ताने देतो. आणि सोनवणे साहेबांना मी सांगतो, सोनवणे साहेब वडकशिवाला गटार धरले, आमच्या बातम्या गटार धरली नाही. हा असली तिकडे अनेक धरा आणि बांधा, त्याला आमच्याकडे बांधला गेला म्हणजे बघितलं मी. होय ते जरा बाळासाहेब पण तक्रार करत होते, आमच्या गावाला गटार करा. शाळेपासून काय करता येते का मला वाढवून द्या, आपण वाढवून देऊ. तुमच्याकडे आम्ही तक्रार करत नाही, तुम्ही डबल बांधा. 22 घरात पाणी आणतो त्याने पुलाट मिळायला पाहिजे. आणि आपल्या गावातील सगळीच विकासाची कामं आपण निश्चितपणे मागे लावू. या राज्याच्या ग्रामविकास विभागाची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. शेवटी ऋतुराज पाटील आणि बंटी पाटलांनी माहिती आहे, थोडं जर आपल्याकडे ओढते. आता पालकमंत्री थोडं त्यांच्याकडे ओढते, आमचं आमच्याकडे ओढते, एवढा भाग आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो, या ग्रामविकास विभागाचा मंत्री म्हणून दादर तालुका असेल किंवा ऋतुराज पाटलांचा दक्षिण असेल, कारण बिचारा नवीन आमदार आहे. बंटी पाटीलचा मोडलेला आहे सीझन, तो गरीब आहे बिचारा. याला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य या खात्याला मंत्री निधी चांगल्या पद्धतीने मी देईल, एवढा विश्वास त्यांनाही मी देऊ इच्छितो. त्याचा उल्लेख ऋतुराज पाटलांनी केला. हे खरं आहे की डिसेंबर जानेवारीला आम्ही मंत्री झालो आणि महिना 2 महिने गेल्यानंतर कोरोनाची महामारीचे संकट फार मोठ्या प्रमाणात आलं. 3 महिन्यापूर्वीची गोष्ट आठवा, काय परिस्थिती होती आपल्या भागामध्ये, कसे पेशंट आजारी पडत होते, ICU बेड मिळत नव्हता, बेड मिळत नव्हता, दवाखाने मिळत नव्हते, व्हेंटिलेटर नव्हतं. एक वेळ तर ऑक्सिजनच संपलं. म्हणजे उद्योगाचं ऑक्सिजन बंद करून पेशंटला देण्याची पाळी आपल्याला आलेली होती. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार चाललेला आहे. कोल्हापूर जिल्हा हा पहिला जिल्हा आहे की मी आणि बंटी पाटील आणि राजेंद्र पाटील यांच्याकडे 47,000 लोकांना रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत दिलं. 25,000 रुपये हे पहिला जिल्हा आहे आपला. आणि आपण हा कंट्रोल मध्ये आणण्याचा प्रयत्न केला. परंतु महामारी इतकी मोठी होती, आपला एखाद्या घरातला पेशंट आजारी पडला, समजा मुलगा पडला, आई पडली, वडील पडले, तर आपण भेटायला जाऊ शकत नव्हतो. दुर्दैवाने एखादा मृत्यू जर झाला घरातला तर अंत्यसंस्कारला आपण जाऊ शकलो नाही. आणि अनेक लोक, सगळ्या सोयऱ्यांना मित्रांना आपण गमावून बसलो. आता लस आलेली आहे, लस मध्ये सुद्धा उलट सुलट जरी प्रतिवाद असला तरी माझ्या मते लस ही अतिशय चांगली आलेली आहे. आपल्याला जेव्हा टोचण्याचे आदेश येतील त्यावेळी टोचून घ्या, तशीही मनामध्ये शंका आणू नका. आता आपल्या देशामध्ये मात्र या कोरोनाचं संकट हे कमी आलेलं आहे. अमेरिका, इंग्लंड, युरोप राष्ट्रामध्ये अजूनही पेशंट वाढत आहेत. परंतु आपल्या देशातल्या नागरिकांची इम्युनिटी इतकी पॉवरफुल आहे, प्रतिकार शक्ती, की आता आपल्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात कमी प्रमाण या कोरोनाचं झालेलं आहे. परंतु त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम झाला आर्थिक स्तोत्रांच्यावर. फार मोठे आर्थिक स्तोत्र आटले. आता आर्थिक स्तोत्र कुठले राज्याचे? की एक जी आपण वाहनं फिरवतो आपल्या गाड्या, त्याला पेट्रोल आणि डिझेल जे घालतो त्याचा व्याट हे मुख्य आपलं आर्थिक स्तोत्र आहे. गाड्याच बंद होत्या. आम्हीच घरात कोंडून घेऊन घेतलं होतं, तर गाड्या रस्त्यावर नसत्या. आपल्याला ई पास काढावे लागत होते मुंबई पुण्याला जायला. तर मग डिझेल आणि पेट्रोल घालणार कोणत्या गाड्या? त्याचा व्याट आला नाही. दुसरं आपलं मोठं उत्पन्न म्हणजे रजिस्ट्रेशन, खरेदी विक्री आणि त्यावर मिळणारा महसूल. आता लोकच जात नव्हते, ऑफिसेस बंद होते, त्यामुळे पूर्णपणाने खरेदी विक्री बंद होती, त्याचाही महसूल आपल्याला मिळाला नाही. तिसरा महसूल जीएसटीचा. हा केंद्र सरकारने एक कर संपूर्ण देशामध्ये केलेला आहे. ज्या राज्यातून तो गोळा होते त्याला 40% आणि केंद्राला 60% असे त्याची विभागणी आहे. दुकानं बंद, कारखाने बंद, व्यवसाय बंद,
हॉटेल बंद, पर्यटन बंद, देवळं बंद, मग येणार कुठलं बस. आणि मग शेवटी चौथाच होता तो दारूवरचा. स्टॉक केला तो संपल्यावर तिची जो अडचण झाली, दुकानं बंद आणायला कुठला. त्यामुळं संपूर्णपणानं आर्थिक स्त्रोत आटले. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, 12,500 कोटी रुपये आम्हाला पगारावर आणि पेन्शनला द्यावे लागतात कामगारांना. त्यांना घरात बसून पगार दिला आपण. ते नोकरीवर जात नव्हते. 50 वर्षावरच्या तर आपण सूटच दिली होती त्यांना नोकरीवर न जाण्याची. आणि फक्त आमच्या तिजोरीत 3-3.5 कोटी रुपये येत होते. म्हणजे 9-9.5 कोटी रुपये आपण महिन्याला कर्ज काढत होतो. आतापर्यंत आपण 65,000 कोटी रुपयाचं कर्ज काढलेलं आहे. आणि मार्च पर्यंत 1.25 लाख कोटीची तूट येईल असा अंदाज